श्री स्वामी समर्थ. लवंगासह कापूर जाळणे देखील खूप शुभ मानले जाते. दोन्ही एकत्र जाळल्याने घरात सुख शांती येते, नकारात्मक ऊर्जा तुमच्या घराचा पत्ताही विसरते. आता जाणून घ्या कापूर आणि लवंगाचे सोपे उपाय. कापूर लवंगाचे ह्या उपायाने उजळेल नशीब, भरेल तिजोरी. पण कामाच्या जीवनात शांती कोणाला नको असते. काही नोकरीमुळे, काही पैशाअभावी नाराज असतात. किचन हे फक्त स्वयंपाक करण्याची जागा नाही, तर तिथे अशा अनेक गोष्टी आहेत. तुमच्या परिश्रमात कोणतीही कमतरता असू शकत नाही, मात्र काहीतरी वेगळेच अडथळा निर्माण होत असेल तर त्याचे निराकरण करून तुम्ही सर्व समस्यापासून मुक्त होऊ शकता. किचन हे फक्त स्वयंपाक करण्याची जागा नाही, तर तिथे अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे तुम्हाला आरोग्य तर मिळतेच, पण वास्तू आणि ज्योतिषशास्त्रातही त्याचे विशेष महत्त्व आहे. लवंग ही यापैकी एक गोष्ट आहे. पूर्वीपासून मसाला म्हणूनच त्याचा वापर केला जातो. लवंग संदर्भात ज्योतिषशास्त्रात काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. त्याचा अवलंब करून तुम्ही तुमचे ऑफिस किंवा इतर समस्या दूर करू शकता. ते घरात सुख समृद्धी आणतात. लवंगासह कापूर जाळणे देखील शुभ मानले जाते. दोन्ही एकत्र जाळल्याने घरात सुख शांती येते, नकारात्मक ऊर्जा तुमच्या घराचा पत्ताही विसरते. आता जाणून घ्या कापूर आणि लवंगाचे सोपे उपाय. जर शत्रूंनी तुमचे जीवन हराम केले असेल तर मंगळवारी बजरंग बाण म्हणा. यानंतर 5 लवंगा कापूर जाळून हनुमानजींची पूजा करा. उरलेल्या राखेने कपाळावर तिलक लावा. असे केल्याने शत्रू आपोआप बाजूला होईल असा विश्वास आहे. आर्थिक लाभ होईल. रात्री झोपण्यापूर्वी चांदीची वाटी घ्या, त्यात कापूर आणि लवंग एकत्र जाळून टाका. असे मानले जाते की यामुळे घरात पैशाची कमतरता नसते आणि तुम्हाला अचानक आर्थिक लाभ मिळू लागतो. दुसरा उपाय म्हणजे लाल कपड्यात 5 लवंग आणि 5 कवड्या बांधा. धनाची देवी लक्ष्मीच्या पायावर ठेवा आणि घराच्या तिजोरीत ठेवा. यामुळे घरामध्ये समृद्धी राहते, घरात सुख शांती नांदते. रोज घरामध्ये कापूर जाळून त्याचा धूर करावा. यामुळे घरगुती कलह दूर होऊ शकतो. त्याचबरोबर कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम टिकून राहते. आजारपण घरचा रस्ता विसरतात. घराच्या शांतीसाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो. नकारात्मक ऊर्जा दूर करा. एक वाडगा घ्या, त्यात 5 लवंगा, हिरवी वेलची आणि कापूर जाळून पूजास्थानावर घरभर दाखवा. त्यामुळे सर्व नकारात्मकता दूर होते. याचबरोबर हवेतील विषाणूही नष्ट होतात आणि आजार होण्याची शक्यताही कमी होते. हे काम आठवड्यातून किमान 2दा करा. तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नको. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ.